गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख येण्याचं कारण काय आहे बरं? तर मनुष्याचा भ्रमच आहे ना। या भ्रमामुळं मनुष्य नवे या भ्रमामुळे मनुष्य आहे ना, ते त्याच्या लक्षात नसताना सुद्धा वाईट कर्म करत असतो। म्हणजे हा भ्रम आहे ना, जेव्हा मनुष्याच्या आयुष्यातून निघून जाईल ना, तेव्हा खरा करार देवाचा होणार आहे। म्हणजे माणूस नेहमी म्हणत असतो ना, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझं काही आहे, तेव्हा देव हसत म्हणत असतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचं आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं पाठवलेला आहे। ज्या वेळेमध्ये हा करार संपेल ना, त्या वेळेस तुला शर्टाचं बटन लावायला तेव्हासुद्धा तुला वेळ मिळणार नाही। तू कसला मालक आहेस रे? पण मनुष्य हे समजतो का बरं? कधीच समजत नाही। आयुष्याची शेवटची वेळ येते ना, तरीसुद्धा मनुष्य भ्रमामध्ये राहतो आणि हा भ्रम मनुष्याच्या जीवनाची अधोगतीच करतो ना। मनुष्याचे जीवन पूर्ण नासधूस करून टाकतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, असे ओ जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जशी कल्पना करत असू ना, तसाच देव आपल्या या हृदयामध्ये बसत असतो। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये देवत्व निर्माण व्हायला वेळ लागत नाही। फक्त आपली भक्ती पवित्र असायला हवी, फक्त आपल्या भक्तीमध्ये प्रेम निर्माण व्हायला हवा। तो देवाशी एकरूप झालेल्या रक्षणासाठी आहे ना, तो धनुर्धारी राम आहे, तो सदैव मागे पुढे उभे असतो। म्हणजे ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुनाच्या मागे पुढे कोण होता बरं? श्रीकृष्ण स्वारी होते ना, माझा रामच होता ना। म्हणजे तो आपल्या सेवकाची आहे ना, त्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही। फक्त तुम्ही निर्मळ मनाने भक्ती करा, तुमचं श्रेष्ठत्व आहे ना, तो देव ठरवत असतो। पण आपण मात्र आपल्या मनामध्ये भक्ती नसते, आपल्या मनामध्ये खोटी भावना असते, फक्त पैशासाठी भावना निर्माण करतो। मग आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, तू दुःख आहे ना, ते दुःख मनामधून काढून टाक आणि ही चिंता तू सोडून दे, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये आहे ना, सर्व मार्ग व्यवस्थित होतील। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। म्हणजे समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, तू स्वतःला दुःख मानून घेणं टाळू शकतोस आणि ते टाळायलाच हवं। जर तू स्वतःच्या मनावर तुला कंट्रोल करायचा असेल ना, तर तू मनामध्ये नामस्मरण करायला हवं। हे दुःख तोपर्यंत असताना जोपर्यंत त्याचा शोक करत असतोस त्याची तू चिंता सोडून द्यायला हवी।
म्हणजे या विवेकाचा आधार आहे ना, जेव्हा तू देह बुद्धी यांचा त्याग करशील ना, तेव्हा देहाच्या अगणित कष्टातून तू मुक्त होऊन मोक्षाकडे जायला तुला वेळ लागणार नाही. पण मनुष्य मात्र या साडेसातीमध्ये गुंतलेला असतो. आणि ही साडेसाती एक वेळ आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीस निर्माण करते ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली चूक जेव्हा आपण मान्य करायला शिकू ना, तेव्हा त्यापेक्षा श्रेष्ठत्व निर्माण आपल्या जीवनामध्ये होईल. म्हणजे आपली चूक मान्य केल्याशिवाय आपण आहोत त्यापेक्षा चांगले होऊ का बरं? अजिबात नाही. आपली चूक जोपर्यंत आपण मान्य करत नाही, तोपर्यंत आपली गाडी किनाऱ्यावर पोचू शकत नाही. म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टीतून स्वार्थ निघून जातो ना, तेव्हा ती गोष्ट अतिसुंदर होत असते. पण हा स्वार्थ आमच्या जीवनामध्ये आला का? ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते ना, त्याप्रमाणे या विश्वासघाती माणसाला आहे ना, स्वार्थापुढं कशाचीही किंमत नसते. म्हणून ही स्वार्थी वृत्ती आपल्या जीवनामधून कायमची जायला हवी. आणि ही जाईल कधी बरं? ही जाईल श्रवणामुळं, ही जाईल उपासनेमुळं. तेव्हाचे सर्व व्यवस्थित घडेल ना. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आज सध्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे ही कर्माची गती आपण समजून घेतल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कधीच यश निर्माण होणार नाही. बघा, आपण म्हणत असतो ना, आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपण ऐकलं असेल की जसे तुम्ही कर्म कराल ना, तसं तुम्हाला फळ मिळेल. पण चांगल्या कर्मामुळं चांगलंच फळ मिळतं, यावर तुमचा खरा विश्वास आहे का बरं? हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे आतून स्पष्ट उत्तर येत नाही. कारण आपण आपल्या आजूबाजूला खूप लोक पाहतो, ज्या आयुष्यभर सत्कर्म करत राहतात, मात्र असं असून सुद्धा त्यांना चांगलं कधी कधी फळ मिळत नाही. बघा, एक तरुण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करतो, पण त्या परीक्षेच्या निकालामध्ये तो निराश होतो. असं का झालं बरं? त्याला समजत नाही. कारण आपल्याला कर्माचा लेखाजोखा समजत नाही. पण काळजी करू नका, कारण आजची जो काही उदाहरण आपण ऐकणार आहोत ना, तुमचा कर्माबद्दलचा विचार अगदी स्पष्ट होणार आहे. एकेकाळी एका गावामध्ये श्यामू आणि राधेश्याम नावाचे 2 भाऊ राहत होते. बघा, लक्ष देऊन ऐका. ते भाऊ आहेत हे संपूर्ण गावाला माहीत होतं, पण त्यांच्यात बंधुप्रेम नव्हतं. श्यामू मोठा होता आणि राधेश्यामपेक्षा खूप वेगवान आणि हुशार होता. राधेश्यामच्या वाट्याला ती आलेली शेतीची जमीन होती ना, त्यानं स्वतःहून बळकावलेली होती. आणि त्यामुळं राधेश्यामच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला होता. राधेश्यामची पत्नी अनेकदा आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठी त्याच्याकडे पैसेही नसायचे. पण त्याच्या भावाच्या विपरीत राधेश्याम खूप मस्त माणूस होता. तो कधीही कोणाचं वाईट करत नसे. पण अनेकदा त्याच्या मनामध्ये हा प्रश्न असायचा की मी कोणाचं वाईट करत नाही, मी कोणाचं वाईट विचारसुद्धा करत नाही, मग माझ्यासोबत असं का होतं बरं? आपल्यासुद्धा मनामध्ये हाच प्रश्न आहे ना. पण याचं उत्तर आज तुम्हाला या निरूपणामध्ये मिळणार आहे. बायको नेहमी आजारी का असते? आयुष्य नीट चालवण्यासाठी पुरेसे पैसे का नाहीत बरं? माझ्या कर्माचं फळ का मिळत नाही मला? आणि माझा भाऊ खूप हुशार आहे आणि तो नेहमी मजा करत असतो, त्याला काही परेशानी नाही. तो विचार करू लागला की कदाचित वाईट कर्माचं फळ मिळतं आणि चांगल्या कर्माचं फळ मिळत नाही का बरं? हळूहळू हा संदेश आहे ना त्याच्या मनामध्ये घर करू लागला. त्याच गावापासून काही अंतरावर एक संन्याशी आपली झोपडी बांधत होता. तो तपस्वी जेव्हा कधी गावात भीक मागायला यायचा ना, तेव्हा सगळ्यांना एकच सांगायचा की तू जे केलं आहे ना तुझ्या वाट्याला, आणि मी जे केलं आहे ते माझ्या वाट्याला. राधेश्यामला या गोष्टीचा अर्थ कधीच कळाला नाही. एके दिवशी तो खोल चिंतेमध्ये बुडालेला असताना
त्याच्या कानामध्ये हे शब्द पडले की तू जे केलं आहेस ते तुझ्या वाट्याला आहे, मी जे केलं आहे ते माझ्या वाट्याला. हे शब्द राधेश्यामच्या कानावर पडताच त्यानं संतापानं त्या संन्याशीला सांगितलं की महात्मा, तुम्ही नेहमी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती का करत असता बरं, ज्याचा अर्थ मला काही कळत नाही. तुमचं म्हणणं खरं असेल तर आयुष्यात चांगली कर्म करत आलो आहोत तर चांगलं फळ मिळायला हवं होतं ना, पण चांगलं फळ मला का बरं मिळत नाही. पत्नी नेहमी आजारी असते, जेवणासाठी पैसे नसतात. संन्याशी अतिशय शांत स्वरात म्हणाला, तू परिस्थितीपुढे हार मांडलेली आहेस. कठीण प्रसंगाने तुझ्या विचारसरणीवर खोलवर परिणाम केलेला आहे. वाईट काळाने तुझी विचारसरणी सुद्धा बदललेली आहे. एक काम कर, आजच संध्याकाळी काही फळं घेऊन माझ्या आश्रमामध्ये ये, मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. असं बोलून संन्याशी आपली भिक्षापात्र घेऊन पुढच्या घराकडे निघून गेला. संध्याकाळी राधेश्याम आणि फळं विकत घेऊन गावापासून दूर संन्याशाच्या झोपडीकडे निघाला. रस्त्यानं पुढं जात असताना त्याला खूप शांतता वाटत होती, कारण रस्ता गावापासून दूरच होता ना, त्यामुळं काही हालचाल होत नव्हती. वाटेत सर्वत्र माकडं दिसत होती. राधेश्यामनं विचार केला की माकडांना काही फळं खायला द्यावीत का बरं. पण नंतर त्याने विचार केला की मी जर फळं घेऊन साधूकडे गेलो नाही तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाही. त्यामुळं माकडांपासून फळं वाचवताना त्या संन्याशाच्या झोपडीमध्ये पोचला. राधेश्याम त्या झोपडीत पोचता संन्याशी म्हणू लागला, तुझ्या मनात होतं ना तर माकडांना फळं खायला का दिली नाहीत बरं. हे ऐकून राधेश्याम आश्चर्यचकित झाला. साधूला कळलं नक्की कसं की त्याला माकडांना खायला घालण्याची इच्छा आहे. त्यानं विचारलं की मला माकडांना खायला घालायचं आहे, पण तुम्हाला महात्मा हे कळालं तरी कसं बरं. साधू अतिशय शांत स्वरात म्हणाले, मला कसं कळलं ना हे अजिबात आवश्यक नाही. आम्ही संन्याशी आहोत, प्रत्येकाचं मन वाचतो हे समजून घेणं आवश्यक आहे की जसे हजारो वर्ष हजारो गायींमध्ये वासरू आपली आई शोधतं ना, त्याचप्रमाणे कर्म आपला करता शोधतो. हे काम माझ्या हातून करायचं आहे असं लिहिलेलं होतं. आणि असं सांगून साधूनं आपल्या हातातील फळं घेऊन त्या वानरांना खायला सुरुवात केली. राधेश्यामला याचा अर्थ कळाला नाही, म्हणूनच त्यानं त्या महात्म्यांना विचारलं की महात्मा, मला तुमच्या शब्दाचा अर्थ कळाला नाही, कृपया हा अर्थ आहे ना तो समजावून सांगण्याची कृपा करावी. तपस्वी अतिशय शांत स्वरामध्ये सांगू लागला की माणसाला नेहमी असं वाटतं की तोच करणारा आहे, तोच करता आहे, तोच करविता आहे, तोच कर्म करेल. पण समजून घेण्याची गोष्ट हीच आहे ना की कर्म आपला तो चुनाव आहे ना, तो स्वतः निवड करतो. तुम्ही कर्म निवडत नाही. तुम्ही कोणतंही काम करण्यामध्ये सक्षम असाल तर कर्म तुम्हाला हजारो लोकांमध्ये आपोआप शोधून काढेल. म्हणूनच आहे ना, तो पात्र बनवण्यावर लक्ष केंद्रित करा, काम करण्यावर लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्ही फक्त काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं ना तर तुम्ही कधीही पात्र बनू शकणार नाही. म्हणजे पात्र होण्यासाठी आधी ती छोटी छोटी कर्म करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही लायक व्हाल ना, तुम्ही लायक बनाल, तेव्हा मोठे कर्म, मुख्य कर्म किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही बनले आहात ते कर्म तुमच्याकडे परत येईल. उदाहरणार्थ, तू या माकडांना बघ. ही माकडे लहान लहान कर्म करून झाडावर चढायला शिकली, गुळाट्या लावायला शिकली आणि त्याच प्रकारे त्यांनी छोटी छोटी कर्म करून माझ्यापर्यंत पोचले. आणि माझ्यापर्यंत पोचल्यानंतर त्यानं अन्न त्यांच्यापर्यंत पोचलं. म्हणूनच दैनंदिन जीवनामध्ये आहे ना, छोटी छोटी कर्म करून स्वतःला सक्षम बनवत राहा. आणि जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल ना तेव्हा आपोआप मोठं ध्येय गाठाल.
संन्याशी पुढचं विधान म्हणू लागले, जे लक्षपूर्वक ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही योग्य होण्यासाठी कर्म केली नाहीत ना, तर इतर लोकांच्या कर्माचा तुमच्यावर परिणाम होईल. उदाहरणार्थ, तुझी पत्नी अनेक दिवसांपासून आजारी आहे. तू अनेकदा विचार करता की मला कोणत्या कर्माची शिक्षा दिली जात आहे. पण समजून घ्यायची गोष्ट म्हणजे तुझी बायको स्वतःच्या कर्मामुळे आजारी आहे, ते तुझ्या कर्मामुळे नाही. तुझी कर्म चांगली आहेत, पण काय माहीत तुझ्या बायकोची कर्म पूर्वी चांगली नसणार आहेत, ज्यामुळं ती आजारी पडली आहे. आणि तुमच्या पत्नीच्या या कर्मामुळं तुलाही त्रास होत आहे. पण जरा विचार कर की तू योग्य असता तर तू तुझ्या पत्नीचा इलाज करू शकला असता, तिला बरा करू शकला असता. जर तू योग्य झाला तर इतर लोकांच्या कर्माचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. संन्याशीनं राधेश्यामला बजावलं की राधेश्याम, लक्षात ठेवा, तुला जे हवं आहे ना ते तुला मिळत नाही, तर उलट तुला जे मिळतं ते ज्यासाठी तू योग्य आहेस. म्हणूनच तुमची योग्यता वाढवण्यासाठी काम करा, त्यासाठी कर्म करा. कर्माचं फळ मिळवण्यासाठी आहे ना, कधीही कर्म करू नका. राधेश्यामनं हात जोडून साधूला प्रश्न विचारला की महात्माजी, कृपया मला सांगण्याची ही दयाळूपणा दाखवा की मी माझी क्षमता कशी वाढवू शकतो बरं, जेणेकरून माझे मुख्य कर्म मला सापडतील. साधू अतिशय शांत स्वरामध्ये सांगू लागला की हे बनण्याचे खूप सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कर्म करून विसरणं. म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात ना, ते स्वतः पात्र बनवण्यासाठी ते कर्म केल्यावर ते विसरा. तुम्हाला काय मिळालं याचा विचार करू नका. त्यामुळं असं म्हणतात ना की तुमचे काम करा, निकालाची तुम्ही अजिबात चिंता करू नका. जर तुम्हाला निकालाची चिंता असेल ना, तर प्रत्यक्षात तुम्ही काम करू शकत नाही. अनेकदा हे मानवी दुःखाचं प्रमुख कारणच आहे ना. त्याला वाटतं की मी चांगली कर्म करतो आहे, पण मला त्याचं फळ मिळत नाही, आणि ही वेदना त्याला त्याच्या मनामध्ये सतत दुखत असते. तो त्याच्या ध्येयापासून विचलित झाला होता. कोणतंही कृत्य केल्यानंतर स्वतःचं मूल्यमापन करा, परंतु परिणामाची चिंता करू नका. राधेश्यामनं साधूला विचारलं की महात्मा, आपण स्वतःचं मूल्यमापन कसं करू शकतो बरं? त्या संन्याशानं उत्तर दिलं की जेव्हाही तुम्ही एखादं काम पूर्ण कराल, तेव्हा ते काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करताना तुमचं लक्ष या कामावर केंद्रित होतं का बरं? तुमचं लक्ष दुसरीकडे कुठे भटकत होतं का बरं? अशा रीतीनं तुम्ही स्वतःचं मूल्यांकन करू शकता की तुम्ही किती काळजीने ते काम करत होता. आणि तुम्ही कोणतेही काम जितक्या काळजीपूर्वक कराल ना, तितकी तुमची क्षमता वाढेल. जर तुम्ही काही काम फक्त पूर्ण करण्यासाठी करत राहाल, तर तुम्ही त्या कामाच्या योग्य कधीच बनू शकणार नाही. ते पूर्ण काम आहे ना, ते कर्म पूर्ण होईल, पण त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून अशा प्रकारे आकलन करा की तुमचं लक्ष तिकडे होतं की नाही, किंवा तुमचे विचार तुम्हाला तिकडे घेऊन गेले होते. आणि पुढच्या वेळी तुम्ही कर्म कराल तेव्हा तुमचे विचार त्याच कर्माला चिकटून राहावेत असा प्रयत्न करा. इकडे तिकडे गोष्टींमध्ये हरवून जाऊ नका. यावर त्या राधेश्यामनं प्रश्न विचारला की महात्माजी, आपण कोणतेही काम करतो तेव्हा आपलं मन विचारांनी ग्रासून जातं. तो वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. मग आपलं मन केवळ एका कर्मावर स्थिर कसं करू शकतो बरं? यावर काही उपाय सांगा. याला उत्तर देताना साधू म्हणाले की तुम्ही कोणतेही काम कराल ना, तेव्हा त्यात तुमचा संपूर्ण भाव टाका. त्यामुळं तुमचे विचार एकाच कर्मावर केंद्रित राहू शकतात. पूर्ण भक्ती, प्रेम, समरसतेने केलेले कर्म तुमचे विचार इकडे तिकडे भरकटू देत नाहीत. जेव्हा तुम्ही ते पूर्ण निष्ठेने करत नाही, तेव्हा विचार तुम्हाला इतर दिशेने घेऊन जातात. त्यात पूर्ण प्रेम टाकत नाही, पूर्ण भाव दाखवत नाही.
जेव्हा तुम्ही तिन्ही गोष्टीत कर्मात आणता ना, तेव्हा साहजिकच तुम्ही त्या कर्मात पूर्णपणे सामावून जाता आणि तुमचं मन आहे ना, तुमचा मेंदू आहे, एकाच ठिकाणी स्थिर राहतो. तपस्वींनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि सांगितलं की जर मनुष्याने या उपायांचा योग्य वापर केला ना, त्याचं पालन केलं, तर तो स्वतःला कोणत्याही कर्मासाठी योग्य बनवू शकतो. आणि एकदा का तो योग्य झाला की त्याचं वासराप्रमाणे त्याचं कर्म आपोआप सापडतं. राधेश्यामला काही फळांच्या बदल्यामध्ये आयुष्यभराचं ज्ञान मिळालं होतं. त्याला ते मिळाल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या मनातले सगळे प्रश्न संपून गेले. तो साधूला नमस्कार करून आपल्या घरी परत निघून गेला. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जे काही आपल्याला करायचं आहे ना, ते नक्कीच आपल्याला कर्म करायला लागतील. पण आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण जर असेल ना, तर आपल्याकडून वाईट कर्म कधीच घडले जाणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, श्रवण करा, उपासनेला महत्त्व द्या, कर्मावर ध्यान द्या. तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.